नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर आता पार्थ नंदिनीसमोरच त्याच्या मोबाईलमधील जीवा आणि आर्याचा मिठी मारलेला फोटो जीवाला दाखवत म्हणतो की जीवा, हा काय प्रकार आहे? आता आर्या तुझ्यामुळेच प्रेग्नेंट नाहीये यावर कसा विश्वास ठेवू मी? तू जर खरंच आर्याला प्रेग्नेंट केलं नसेल तर ठेव नंदिनीच्या डोक्यावर हात आणि घे बरं शपथ की आर्याच्या पोटातील बाळ माझं नाहीये म्हणून. तर आता जीवा सुद्धा लगेच नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेतो. तर आता जीवाने नंदिनीची खोटी शपथ घेतलेली बघून पार्थला थोडा त्याच्यावर विश्वास बसतो, त्यामुळे तो तिथून निघून जातो. पण नंदिनीला मात्र जीवा आणि आर्याचा मिठी मारलेला फोटो पाहून प्रचंड राग आलेला असतो. तर आता हे दोघेही त्यांच्या खोलीमध्ये येतात. तेव्हा रागावलेली नंदिनी चक्क जीवाची कॉलर पकडूनच याचा त्याला जाब विचारते की जीवा, तुमचं खरंच आर्यासोबत अफेअर चालूच आहे. यावर जीवा सुद्धा नंदिनीवर प्रचंड संतापून तिला बरेच काही ऐकवतो. त्यामुळे आता याचा राग मनात धरून नंदिनी तिची लगेज बॅग काढून त्या बॅगमध्ये तिची कपडे भरून जीवाला म्हणते की जीवा, जाते मी. त्यामुळे आता तुम्हाला माझ्या खऱ्या प्रेमाची किंमत नक्कीच कळेल. यावर जीवा नंदिनी समोर त्याचे कान पकडून तिची माफी मागतो. पण तरी सुद्धा नंदिनी तिच्या निर्णयावर ठामच असते. त्यामुळे आता घाबरलेला जीवा शेवटी नंदिनी समोर त्याचे गुडघे टेकून हात जोडून पुन्हा तिची माफी मागतो. त्यामुळे आता नंदिनी जीवाला खरंच माफ करून तिचा निर्णय बदलेल का, हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे.